जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांच्या विरोधात संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांच्या मनमर्जी कारभार आणि कर्मचाऱ्यांना तुच्छ वागणूक देण्याच्या विरोधात अनेक संघटनांनी निवेदन दिले होते। तर आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बिरसा फायटर्स, त्याचबरोबर विश्व आदिवासी सेवा संघ आणि बिरसा आर्मी तसेच विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले। अधिकारी आणि कर्मचारी यांना दबावात ठेवणं, अरेरावीपणाची भाषा वापरणं, त्याचबरोबर अभ्यंगतांना मोबाईल केबिन बाहेर ठेवायला लावणं, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मासिक खच्चीकरण करणं, तसेच प्रतिनियुक्तीचे अधिकार नसताना आदेश देणं किंवा रद्द करणं, आदिवासी भागात काम करण्यासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता लागू करण्यासाठी आर्थिक देवाणघेवाणीची मागणी करणे, तसेच डॉक्टर वर्षा लहांडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात नाशिक येथे असताना स्त्रीभ्रूण हत्यासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा देखील नोंद करण्यात आलाय। आमच्या आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बिरसा फायटर्स, बिरसा आर्मी, विश्व आदिवासी सेवा संघ या तमाम सामाजिक संघटनाच्या माध्यमातून जो जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांनी त्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याच्या केडरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांबरोबर अरेरावी करणे, अपमानित करणे, मनमानी करणे आणि त्या ऑफिसमधील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याच्या प्रत्येक कामामध्ये आर्थिक देवाणघेवाणची मागणी करणे, अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी, अनेक अन्याय अत्याचार त्या सिव्हिल सर्जन मॅडमांनी तिथे सुरू केलेले आहेत। म्हणून कर्मचारी अधिकाऱ्यांनी आमच्या सामाजिक संघटनांकडे त्यांची व्यथा आमच्याकडे मांडली आणि त्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर भ्रूण हत्यासारखा गंभीर आरोप असताना देखील त्यांना सिव्हिल सर्जन म्हणून या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। म्हणून त्यांची इथून बदली करावी आणि त्यांनी जो आर्थिक देवाणघेवाणीचा जो व्यवहार केलेला आहे त्याच्यावर चौकशी होऊन त्यांना कारवाई करण्यात यावी, यासाठी आम्ही आज बेमुदत आंदोलनासाठी तमाम सामाजिक संघटनांच्या माध्यमातून इथे आम्ही बसलेलो आहोत। भंडारात कंपनीमध्ये झालेल्या स्फोट दुर्घटनेवर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आणि भंडारा जिल्हाधिकारी संजय कोतले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। पाचोरा तालुक्यातील कासमपुरा शिवारालगत असलेल्या लोहारा येथील शेतकरी उस्मान खान, सुलेमान खान यांच्या बांधलेल्या गुरातील 2 वर्षांच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडल्याची घटना घडली आहे। तर सदर शेतकऱ्यांचे लोहार शिवारात गट नंबर 216 शेत असून गुरांचा चाराचा प्रश्न जो आहे आणि खर्च कमी व्हावा यासाठी शेतकरी हा 1 महिन्यापासून एका बैल जोडीसह दुग्ध व्यवसायाची 4 जनावरे अशांची पालन पोषण कामी कपाशी पिकात चरण्यासाठी बांधत होता। तर यातील 2 वर्ष वयाच्या वासराचा बिबट्याने फडशा पाडलाय। ही घटना त्यांनी वनविभागास कळवल्यानंतर वनविभागाचे वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक गजानन आढावणे त्याचबरोबर यांच्याकडून पंचनामे करण्यात आले होते। शिवारात बिबट्याचे आपल्या पिल्लांसह मुक्त संचार बघायला मिळतोय। मात्र या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून खरीप पिकांची शेतकऱ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली असल्याने त्याचा बंदोबस्तही होणे गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। ठीक है, आपकी बात को मैं उनके कानों पे डालूंगा और अगली बार जरूर इसका विचार करेंगे। 7 तारीख सुनो। अभी सवाल खत्म करेंगे। एक थोड़ा सा दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है। भंडारा में ऑर्डिनेंस फैक्ट्री जो है वहाँ बड़ा स्फोट हुआ है और 8 लोगों का मृत्यु हुआ है और 7 जख्मी हुए हैं। ये प्राथमिक माहिती है। मैं आप सबको अनुरोध करूँगा कि ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है। हम सब लोग 1 मिनट खड़े होकर उनको श्रद्धांजलि अर्पण करें, बाद में आगे का कार्यक्रम करें। ऑर्डिनन्स फॅक्टरी जवाहरनगर जिल्हा भंडारा इथे आज सकाळी 10:30च्या सुमारास एक ब्लास्ट झालेला। त्या ब्लास्टमध्ये 13 ते 14 लोक बाधित झाल्याचे दिसून होते। त्याच्यावर सध्या आमचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत 6 व्यक्तींना आम्ही बाहेर काढलं आहे। त्यातली 1 व्यक्ती मृत आढळली आणि 5 व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे पाठवलेलं आहे। बचाव कार्य अजून चालू आहे आणि 7 ते 8 मिनिटमध्ये या डेब्रीखाली दाबली असण्याची शक्यता आहे। त्यांनी माहिती देत आहे। सिने अभिनेत्री यामी गौतम हिने नवी मुंबईतील घर विक्री खरेदी प्रदर्शनाला भेट दिली आहे।
तर नवी मुंबई वाशीमध्ये नवी मुंबई आणि रायगड बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने प्रॉपर्टी विक्री आणि प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तर सकाळपासूनच या ठिकाणी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्यात. यासोबतच सिने अभिनेत्री यामी गौतम हिने देखील या प्रदर्शनाला भेट दिली आहे. यावेळी तिने नवी मुंबई खूप सुंदर शहर असल्याचं सांगून या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद पाहून आपण भारावून गेल्याचं सांगितलंय. मैं तो एक्चुअली सीधा चंडीगढ़ से आ रही हूँ. चंडीगढ़ से मुंबई और नवी मुंबई बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. मैं ये देख रही हूँ कि किस तरह का सेटअप, ऑर्गेनाइजेशन, इतने नए नाम, इतने बड़े नाम और रियल एस्टेट प्रॉपर्टी के आई थिंक सम ऑफ द मोस्ट क्रेडिबल नेम्स आर हियर. तो बहुत अच्छा लग रहा है. इतना रश देख के, रश इन द सेंस कि जो टर्नआउट है वो बीइंग एन एक्टर, समवन हु एसोसिएट्स विद दिस इवेंट, बहुत अच्छा लगता है जब लोग विश्वास करते हैं और कुछ नया करने को मिला. दिस वाज समथिंग वेरी न्यू. मेरे लिए भी नया एक्सपीरियंस है, तो बहुत अच्छा लगा. वेरी वेल ऑर्गेनाइज्ड एंड आई एनकरेज एवरीवन टू कम एंड हैव अ लुक. आप मानेंगे नहीं, मैं ऑफ कोर्स हम लोग थे, it was almost a 10 minutes drive. जिस होटल में I was just getting ready, मैं भूल गई कि मैं यहाँ पर हूँ. मुझे लगा हाँ अभी कौन से है ना, 10 मिनट अभी तक ट्रैफिक थोड़ी मिली है. सुना हम नवी मुंबई में है यहाँ पर. बहुत अच्छा लगा. इनफैक्ट मुझे कुछ अपने चंडीगढ़ का भी कुछ फील आया. एनीथिंग विच इज हैज मोस्ट पेड़ देख के मुझे बहुत खुशी हुई. यहाँ पे कितनी प्लांटेशन है, हरा भरा लग रहा है, हरियाली लग रही है, इतनी अच्छी बिल्डिंग्स है, अच्छी रोड, गुड कनेक्टिविटी. आई डिडंट हैव अ ट्रैक में हूँ कहाँ पर एग्जैक्टली. बहुत अच्छा. I mean, सोच से तो हम बहुत कुछ है. And of course, I'd want to. I think property खरीदने बहुत अच्छी इन्वेस्टमेंट है. It's one of the most popular investments. तो अगर ऐसा कोई मौका मिला, ऐसा कुछ लगा कि of course as a family we must, of course, why not? यहाँ के बिल्डर्स के बारे में क्या कहना चाहेंगे? आपको इनवाइट किया या एक्सपीरियंस आपको मिल हुआ, क्या कहना चाहेंगे? बहुत अच्छा. सब बहुत स्वीट है, सब बहुत अच्छे हैं, बहुत वार्म है, बहुत अच्छे से ऑर्गेनाइज हुआ, बहुत अच्छे से वेल मार्केटेड. एक होता है कि आपने एक अच्छा कुछ क्रिएट किया है ऑर्गेनाइजेशन. फर्स्ट ऑफ ऑल टू सी एन ऑर्गेनाइजेशन अंडर वन रूफ, आई थिंक इट्स नॉट वेरी इजी. बहुत आसान नहीं है इतने सारे नाम को एक छत के नीचे लाना. बट दे डन इट वेरी वेल, बहुत अच्छे से. और मोर देन 400. और मैंने कहा सर मुझे यहाँ पे कुछ महीने रहना पड़ेगा टू एक्सप्लोर ऑल ऑफ देम. बट बहुत खूबसूरत. इतना सा डेमो देख के लग रहा है कि इन टर्म्स ऑफ एस्थेटिक्स, इन टर्म्स ऑफ फिनिशिंग जो कहते हैं, आई एम श्योर इट मस्ट बी रियली गुड. तो वेरी गुड एक्सपीरियंस. देखिए हम तो जितनी कम सलाह दें उतना अच्छा है. आई थिंक एवरीवन टू ईच देयर ओन, बट एब्सोल्युटली आई थिंक मुंबई बहुत मुंबई है, नवी मुंबई में बहुत ही खुले दिल से, खुले बाहों से सबको आमंत्रित करता है, सबको अपना लेता है. आप कहीं से भी आए हो, आप किसी भी क्षेत्र से आए हो, और यही खूबसूरती है, कैसे भी समा लेते हैं अपने आप. तो आई थिंक बहुत. और आपको जब अब आपने बुला लिया है, अब सब आ रहे हैं, तो रहेंगे कहाँ? तो हाउसिंग फैसिलिटीज, हाउसिंग, और हर एक की अपनी अपनी पॉकेट, हर एक की अपनी क्षमता है. बट एवरीबडी डिजर्व्स गुड अम्यूनिटीज, डिजर्व्स गुड फैसिलिटीज. और जिस तरह का मैं डेवलपमेंट देख रही हूँ, इतना सही में समझ में आ रहा है कि जितने भी स्क्रीन्स लगे हैं, ड्रोन शॉट्स, इट्स जस्ट फीलिंग कि हाँ मुंबई, नवी मुंबई में कहाँ अंतर है. आपको लगता है ऐसे एग्जीबिशंस की जरूरत है आज के समय में ऑर्गेनाइज करना? हाँ क्यों नहीं. मुझे तो बहुत अच्छी लगती है एग्जीबिशंस. मुझे याद है हम लोग बचपन में ऑफकोर्स अपने पेरेंट्स के साथ जाया करते थे. अभी भी उनके साथ ही जाते हैं. कोई ऐसा कोई डिसीजन होता है, स्टिल भी फैमिली डिसीजन बिल्कुल होना चाहिए. व्हाई नॉट. एक मौका मिलता है हर एक को अपना बेस्ट प्रोवाइड करने का. एक प्लेटफॉर्म मिलता है, एक क्रेडिबल प्लेटफॉर्म मिलता है. आज के टाइम में हर एक को टैलेंट बहुत है, एक मौके की तलाश है. चाहे हम कस्टमर्स की तरफ से हो या रियल एस्टेट की तरफ से हो या बिल्डर्स की तरफ से. तो ये कहीं ना कहीं सबको जोड़ता है, सबको एक छत के नीचे लेकर आता है, बहुत ही एक वार्म तरीके से. सो इट्स अ वेरी इंपॉर्टेंट डिसीजन, नीड्स टू बी टेकन इन अ वेरी जैसे बोलते हैं ना, एक आपको लगना चाहिए कि आपको कोई वेलकम करे. एसटी दरवाढीवरून माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडलंय.
तर सोयाबीन आणि तुरीला भाव न देणाऱ्या राज्य सरकारने एसटीची दरवाढ मात्र केली आहे. एसटी दरवाढीने सर्वसामान्यांच्या पोटाला चिमटा बसलाय. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केलाय. सर्वसामान्यांच्या पोटावर कधी लाथ मारावी हे आताच्या सरकारकडून शिकलं पाहिजे. राज्यात कुठल्याही नियोजनाशिवाय सुरू करण्यात आलेल्या योजनांचा भुर्दंड तिजोरीवर बसत असून नागरिकांकडून वसूल केलं जात आहे असंही ते यावेळी म्हणालेत. मुख्यमंत्र्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी तुरीचे भाव नाही वाढवले, सोयाबीनचे नाही वाढवले, पण एसटीचे भाव त्यांनी वाढवले. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या पोटाला कशी लाथ मारायची हे कोणाकडनं शिकावं तर आत्ताच्या सरकारकडनं आणि आत्ताच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडनं शिकलं पाहिजे असं माझं नम्रतेनं म्हणणं आहे. हे असं या प्रकारे सामान्य जनतेचे हाल करून तुम्हाला खरं काय मिळवणार आहे आणि तिजोरी भरायची आहे. तुम्ही चुकीच्या योजना आणल्या, चुकीच्या गोष्टी केल्या म्हणून आता तो भुर्दंड कोणाकडनं वसूल करायचा हो? सामान्य जनतेकडनं. गाडीतील साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी 24 तासात जेरबंद केलाय. तर छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळ असलेल्या आडगाव शिवारामध्ये सोलापूर धुळे हायवेवर एका लोखंडी पाईपने भरलेल्या ट्रकमध्ये विजय राऊत या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मृतदेह सापडताच स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासातच आरोपीचा छडा लावत त्यांना बेड्या ठोकल्यात. गणेश वसंत पवार, गणेश गजानन कुटे आणि ज्ञानेश्वर गणेश आघायाळ अशी या आरोपींची नावं आहेत. चिखलठाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका लोखंडी पाईपने भरलेल्या ट्रकमध्ये अहिल्यानगर येथे राहणाऱ्या विजय मुरलीधर राऊत या व्यक्तीचा मृतदेह ट्रकच्या केबिनमध्ये आढळला होता. या घटनेची चिखलठाण पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्या गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीवरून त्यांना ही बातमी मिळाली होती की गणेश वसंत पवार यांनी त्याचे साथीदारासह विजयचा खून केलाय. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने सुलतानपूर लोणार मेहकर येथे जाऊन गणेश वसंत पवार याचा सतत 24 तास शोध घेतला असता तो मिळून आला. चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये 22 जानेवारी रोजी पहाटे आम्हाला अशी एक माहिती मिळाली की चिकलठाणा हद्दीमध्ये मौजे आडगाव शिवार या ठिकाणी धुळे हायवेवर एक ट्रक आहे थांबलेला आहे आणि त्यामध्ये एक इसमाची डेड बॉडी आहे. त्या अनुषंगाने तात्काळ चिकलठाणा पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी आणि स्टाफ रवाना झाल्यानंतर तिथं असं माहिती मिळाली की सदरची जी डेड बॉडी आहे हे विजय मुरलीधर राऊत, वय वर्ष 52, राहणार केडगाव अहिल्यानगर याची आहे. अधिक माहिती घेतली असता असं कळालं की तो स्वतः त्या ज्या ट्रकचा चालक व मालक आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ घटनेचं निरीक्षण केलं असता त्याचं मर्डर झालं हे निष्पन्न झाल्याने CR नंबर 25/2025 कलम 103(1) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल केला आणि तपासाचे चक्र सुरू झाले. यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराच्या आधारावर आम्ही 3 आरोपींना अटक केलेली आहे. जो मुख्य आरोपी आहे गणेश वसंत पवार हा सुद्धा ड्रायव्हर आहे, बदली ड्रायव्हर म्हणून काम करायचा आणि जो मयत आहे त्याच्या ओळखीचा होता. त्यांनी हा कट रचून बेसिकली जे ट्रक आहे आणि त्यामधले असलेला जो मुद्देमाल आहे ते चोरण्याच्या इराद्याने त्याचा खून केला आणि मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी गणेश गजानन कुटे आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ यांना सुद्धा घेतले. त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. सैफ अली खानच्या हल्ल्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद याला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपीच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आली असून आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला 19 जानेवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर 24 जानेवारीला आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याला आणखी 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. आज कोर्ट में पहली बात तो लास्ट फर्स्ट रिमांड में सेक्शन बढ़ाने की बात की गई थी. 109 जो ऐड करने जा रहे थे पुलिस ने वो आज ऐड नहीं किया है. बाकी उन्होंने जो इन्वेस्टिगेशन का जो प्रोग्रेस बताया, जो मेरे ख्याल से जो लास्ट टाइम जो रीज़न लिए वही सेम रीज़न आज ही लिए गए हैं. ऑलरेडी उन्होंने
जो वेपन है वो रिकवर कर लिया गया है और उनके जो क्लोथ्स है वो भी रिकवर कर लिए गए और जो फॉरेंसिक को जो भेजना चाहिए था उनको उन्होंने वो सारी चीज़ें सेंड कर दी है। लेकिन जो इन्वेस्टिगेशन के पॉइंट ऑफ व्यू से जो पुलिस कस्टडी मिलनी चाहिए थी, आज कोई सफिशिएंट रीज़न नहीं था पुलिस कस्टडी मिलने के लिए, क्योंकि ऑलरेडी मैंने एक पॉइंट रेज किया है कि वेपन रिकवर एक्यूज की प्रेजेंस इज नॉट रिक्वायर्ड बिकॉज इफ custody is when required when the accused need to be shown something, but already the investigation has been done by the police officer. Just because of the hype, the matter is so hype, it has been taken into the consideration by the court and it has given the 5 days police custody. सर सुनावणी जो दरम्यान आहे ते बूट आणि शिंगाडचा शोध घेण्यात आली बूट का जो बोला गया है वो गलत है, क्योंकि देखो when he was arrested that time the police had visited to his house and already the search has been done. During that search entire clothes and every belongings of the accused had been seized and the accused was taken into the interrogation and that time the everything has been seized. Now सिम कार्ड बद्दलही विचारलं गेलं, सिम कार्ड बद्दल तो माहिती देत नाही असं सांगितलं, नेमकं काय? ते चुकीचं आहे. सिम कार्डची माहिती तो कसं काय देणार? ते जे ऑलरेडी जे सिम कार्डची माहिती आहे त्यांना जे ॲप्लिकेशन देऊ, जो नेटवर्क तो यूज करतोय त्याच्या नेटवर्क तू CDR वगैरे काढलं तर त्यांना माहीत पडतं. त्याच्यासाठी आरोपीची कस्टडीची का गरज आहे? सरकारी पक्ष की दलील ऐसी दी गई है कि आज उनको इन्वेस्टिगेशन जो नाइफ कहाँ से लाया है और फॉरेंसिक में उनको भेजना और उनको और जो उसके कोई साथीदार है या नहीं है उनके पॉइंट ऑफ व्यू से इन्वेस्टिगेशन करने के लिए उनको ये दलीलें दी गई है। देखो as per the law, the first when the arrest has been done, so immediately it has to be informed to the relative or to the concerned guardian about the arrest of the person. But in this case, they had not informed anyone. बांगलादेशीचा मुद्दा उपस्थित केला. मैंने एक्यूज से अभी बात किया है और वो काफ़ी घबराए हुए हैं. आरोपी से बात की है, वो काफ़ी घबराए हुए हैं और उनको सारा प्रोसीजर समझाया गया है और उनको जो चीज़ें बतानी थी उन्होंने बोला है कि मैंने ऐसा कुछ किया नहीं है, मैं वो नहीं हूँ, जो फुटेज वाला जो बंदा है वो मैं नहीं हूँ, मुझे फंसाया जा रहा है. सर क्या ये पूरा घटनाक्रम आपको स्क्रिप्टेड लगता है क्या? पूरा घटनाक्रम देखो अभी इन्वेस्टिगेशन में ऐसा कोई भी प्राइमा फेसी कॉन्क्रीट एविडेंस दिया नहीं गया है कि उसमें पता चलता है कि एक्यूज ने ये ऑफेंस किया. सर मराठीमध्ये आई उनके जो नोज है, उनके जो बाल है वो बंदा है ही नहीं उसमें. सीधा आप भी देख सकते हो, फोटो से पता चलते. सर मराठीमध्ये सांगा काय नक्की आज युक्तिवाद पार पडलेला आहे, काय बाजू आपण मांडलेली आहे? आज मी कोर्टाला स्पष्ट सांगितलं होतं की आज पोलीस कस्टडीची आरोपीची गरज नाही आहे, कारण पोलीस कस्टडीमध्ये जे आरोपीच्या वेपन आणि जे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट होता, जे 5 दिवसामध्ये त्यांनी काय केलं काय नाही केलं त्याच्यामध्ये आपल्याला कळेल. पण त्यांनी जे इन्व्हेस्टिगेशन आहे ऑलरेडी ते कम्प्लिटेड आहे. नक्कीच, परंतु या ठिकाणी सिम कार्ड असेल, बूट असेल, या संदर्भात देखील तपासणी करायची, त्यामुळे पोलिसांनी आता तो बूट आहे, तो ज्वेलरी तर नाही आहे. बूट तर कोण लपवून शकत नाही ना. फॅमिली मेंबरला सांगण्यात आलेलं नाही असं देखील. येस. जेव्हा अरेस्ट केला गेलाय, त्याला उचलला गेलाय, तेव्हा त्यांना काय कोणताही इंटिमेशन न करता त्यांना आणला गेलाय आणि येऊन त्याला असं दाखवलं. सरकारी वकिलांकडून काय युक्तिवाद आहे तो करण्यात आला? सरकारी वकीलकडून ते वेपन कुठून आणलाय आणि ते फॉरेन्सिकच्या आणि ते बांगलादेश फेस
पोलीस रेकग्निशनसाठी आहे तर ते देखील सांगण्यात आलेलं होतं आणि आपण देखील या संदर्भात युक्तिवाद म्हणलेला नक्की काय म्हणणं आहे? फेस रेकग्नेशन मध्ये मला वाटतं आता जे फॉरेन्सिक मध्ये जे पाठवणार आहेत आणि ते त्यांनी रिक्रिएशन केलेले आहेत त्या फॉरेन्सिक आणि ते त्या फेसमध्ये फेस रेकग्नेशनचा मॅथड असतो त्या मॅथडप्रमाणे त्यांचे ते नोज आईज आणि आपले जे स्ट्रक्चर जॉ लाईन हे सगळे मॅच करतात त्या मॅचवरून आपल्याला कळेल की तो आरोपी कारण एकच CCTV फुटेज आहे 6व्या माळ्यावरचा बाकी एंटायर बिल्डिंगमध्ये कुठेच CCTV फुटेज नाही आहे हे अचंबाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आणि 11 माळा डुप्लेक्स फ्लॅट असून सुद्धा घरात त्याची बायको असून सुद्धा साहेब करीना कपूर सुद्धा असून त्याचे फॅमिली मेंबर्स मेड असून सुद्धा त्यांना हॉस्पिटलला अकॉमोडेट नाही केलं आहे तो रिक्षाने जातोय अशी ही गोष्ट. आणि मला सगळं कोर्टात आज एक मुद्दा मी स्पष्ट मांडला आहे की इफ द ऑफेन्स हॅज बीन डन इफ द पर्सन सैफ अली खान हॅज बीन इंजर्ड वाय ही हॅड नॉट कॉल्ड 100 नंबर वाय ही हॅड नॉट कॉल्ड टू द सिक्युरिटी गार्ड वाय ही हॅड नॉट कॉल्ड टू एनी कन्सर्न पर्सन why Kareena Kapoor has not called 1003 or any helpline number should immediately the cops should have arrived to the place. त्यांना ते रेमेडी असून सुद्धा नाही घेतलं आणि डिले ऑफ 1 hour there is a delay of 45 minutes 1 hour whatever delay after that the safe has went to the hospital that is a very Incident happened at that is very questionable. FIR was registered या ठिकाणी आहे फिंगरप्रिंटचा देखील पहिला मराठी सांगूया सर फिंगरप्रिंटचा देखील मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भात फिंगरप्रिंट आता जे फिंगरप्रिंट जर आयो आणि हे लोकांनी अगोदर घेतले असेल आणि हे फिंगरप्रिंट्स आता आरोपी भेटण्या 1 आठवड्यानंतर सापडलाय आणि तो फिंगरप्रिंट हा मला फक्त एकच गोष्ट आहे की जेव्हा फिंगरप्रिंट पाहिजे असतंय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला वाय दॅट होल कॉरिडॉर हॅज नॉट बीन सील्ड वाय इट हॅज नॉट बीन सील्ड इफ यू वॉन्ट टू अपॉइंट द फॉरेन्सिक टीम अँड द fingerprint would be taken by the forensic person then the building has to be sealed the flat has to be sealed and then afterward the forensic team has to arrive at the spot that has not been shown neither any forensic letter has been forwarded that time they had not taken any finger but that fingerprint will not be valid in our eyes of law because it's the afterthought. सर तुम्ही आशिलाशी देखील तुमच्या बोलला काय नक्की त्याचं म्हणणं आहे काय तुमची आहे ती चर्चा झाली आशिलाशी बोलणं झालं आहे तो खूप घाबरला आहे आता मॅटर हाईप झाल्यामुळे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की माझं असं काही नाही आहे उद्देश मी काय केलं नाही आहे मी असं काही नाही मला याच्यामध्ये फसवलं गेलं. त्याच्या वडिलांचं देखील म्हणणं आहे की तो व्यक्ती आहे तो माझा मुलगा नाही आहे ते देखील माझा मुलगा आहे. वडिलांसुद्धा त्यांनी बोलला आहे वडिलांशी पण बोलणं झालं आहे तो बोलतोय की माझा तो नाही आहे. जर त्याचे लहानपणाचे पण फोटो बघितले आपण तर तो फोटो आणि हा फोटो पण मॅच होणार नाही हे पण फोटो मॅच